आज आपण उन्हाळा स्पेशल अगदी छान अशी चटपटीत चविष्ट कांद्याची चटणी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल इथे मध्यम आकाराचे मी 5 कांदे घेतले. 5 ते 6 आपल्याला कितपत चटणी बनवायची त्यानुसार आपण कांदे घ्या आणि त्यानंतर काय करायचं, त्याचं साल काढून आपल्याला अगदी बारीक अशी त्या कांद्याला छान उभे काप करून घ्यायचे. तुम्ही अगदी बारीक आपण नेहमी भाजी बनवण्यासाठी बारीक चिरतो तसं देखील कापला कांदा तरी काही हरकत नाही. किंवा आता मी जसा उभा अगदी बारीक पातळ जेवढं शक्य तेवढं आपल्याला अगदी पातळ असा त्या कांद्याला कट करून घ्यायचं आहे. तर काय करायचं, आता आपण संपूर्ण कांद्यांचं आता साल हे काढून घेऊया. तर साल काढल्यानंतर काय करायचं, जे खालचं देठ असतं ना ते जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित काढून घ्यायचं. यामुळे ते कांद्याच्या ज्या पाकळ्या असतात ना त्या छान एकसारख्या संपूर्ण त्या मोकळ्या होतात. तर आता आपण संपूर्ण कांद्याचं याच पद्धतीने वरचं साल काढून आणि ते जे देठ असतं ते आपण काढून घेऊया. तर मी आता संपूर्ण कांद्याचे हे देठ काढून त्यांना स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर लगेच अशा पद्धतीने आपण अगदी बारीक असे छान पातळ असे आपण याचे काप तयार करून घ्यायचे. यामुळे काय होतं, जो कांदा आपण परतून घेत असतो तो छान एकसारखा परतला जातो आणि त्यामुळे जी कुठलीही रेसिपी आपण जो पदार्थ बनवतो आहे तो अगदी छान तो तयार होतो. म्हणून एक टीप लक्षात ठेवा, एकसारखा अगदी आवर्जून कांदा हा आपण कट करून घ्या. तर मी संपूर्ण अगदी छान बारीक असा उभा काप करून घेतलेला कांदा हा लगेच आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर इथे मी काढून घेतला आहे कांदा. कांद्यामध्ये लगेच काय करायचं, जेवढे आपल्याला चटणीला आता चवीनुसार मीठ लागणार आहे ते मीठ आपण आता कांद्यामध्येच टाकून घ्यायचं. तर कांद्यामध्ये घातल्यानंतर अशा पद्धतीने कांद्याला छान आपल्याला हा जो मीठ घातलं आहे ते छान आता आपल्याला चोळून घ्यायचं. ह्यामुळे काय होईल, आपल्या कांदा हा छान मऊ पडेल आणि पाणी देखील आपल्या कांद्याला सुटेल. तर कांदा हा आपण कापून घेतला आहे, त्याला मीठ लावून घेतलं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपण आता याला असंच ठेवून देणार आहोत. हा छान कांदा आपला मऊ होतो आहे. त्यानंतर लगेच साईडला आपल्याला चटणीसाठी लागणारा मसाला हा तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे आपण कढई किंवा पॅन हा गॅसवरती गरम करून घ्या. त्यामध्ये सर्वात प्रथम आपण बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं, याचं सुके खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्ती आपल्या गरजेनुसार केलं तरी काही हरकत नाही. आणि सुके खोबऱ्याच्या जागेवरती आपण ओलं खोबरं वापरलं तरी हरकत नाही. तर हे खोबरं छान हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत याला देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं खोबरं हे भाजून झाल्यानंतर लगेच जेवढं मी खोबरं घेतलं तर तेवढेच बरोबर प्रमाणात तीळ घेतली आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या. जर तुम्ही लसूण खात नसाल तर कांद्याची चटणी तर स्किप केलं तरी काय हरकत नाही. पण एक वेळेस नक्की तुम्ही लसूण घालून छान कांद्याची चटणी करून बघा, अगदी चविष्ट अशी ती तयार होते. तर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट छान आपल्याला मंद आचेवरती आपल्या हलकंसं छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी जास्ती कलर वगैरे बदलेपर्यंत आपल्याला याला भाजून घेण्याची गरज नाही. तुम्ही बघा आपला छान असा भाजून झालं आहे. त्यानंतर गॅस बंद करा, हलकंसं गार करून घ्या आणि त्यानंतर लगेचच आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. तर मी हे मिश्रण थोडंसं गार करून घेतलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून, तर अशा पद्धतीने आपल्याला छान जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बारीक वाटण तयार करून घेऊ नका, ज्यावेळेस आपण चटणी खायला घेतो ती दाताला चिपकते. म्हणून छान असं जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचं. तर आपला मसाला देखील तयार झाला आहे आणि जो कांद्याला आपण मीठ लावून ठेवलेला होता तो कांदा देखील छान मऊसूत तयार आहे. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम केली. त्या कढईमध्ये आपल्याला नेहमीपेक्षा थोडंसं आपण तेल जास्ती घालणार आहोत. तेल हे आपण यासाठी जास्ती घालतो, जर तुम्हाला ही चटणी 8 ते 10 दिवस टिकवायची असेल तर थोडं तेलाचं प्रमाण जास्ती घाला. त्यामुळे काय होतं, तेलामुळे तेल जे असतं चटणीचं फ्रिजिडिटीचं काम करतं. त्यामुळे आपलं जी चटणी असते ती खराब होत नाही. जर आपण ही चटणी प्रवासात, सहलीला, बाहेर जाताना कुठेतरी जर आपण नेली तरी अजिबात खराब न होता सहज ती 8 ते 10 दिवस ती टिकते. जर तुम्ही एक वेळेस बनवून बघा तर नेहमी तुम्ही बनवून खाल याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. एवढी छान चविष्ट अशी आपली ही चटणी तयार होते. हलकंसं तेल गरम करून घेतलं आहे. तेलामध्ये लगेच आपण जो कांदा मीठ घालून टाकलेला होता तो टाकून याला छान काय करायचं आहे, आपल्याला
अजिबात असं ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आणि फक्त मऊ आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. त्यावरती मी झाकण ठेवून 2 मिनटं छान कांदा हा वाफवून घेतला आहे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा आणखी आपण झाकण काढून घेऊया. तर त्यानंतर पुन्हा आणखी त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामुळे काय होतं, एकसारखा छान पूर्ण आपला कांदा हा परतला जातो, शिजला जातो. म्हणून फक्त 2 मिनटं आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा आणखी आपण हीच प्रोसेस करून घेणार आहोत. त्यामुळे जो कांदा आहे थोडाफार जो काही कच्चा राहिला असेल तो पूर्णपणे शिजून आपला अगदी परफेक्ट असा तो तयार होईल. तर यावरती पुन्हा आणखी मी 1 ते 2 मिनिटभर कांदा हा छान शिजवून घेतला आहे. फक्त आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे. आपण नेहमी भाजी बनवताना कांदा हा तेलामध्ये छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतो, पण आज आपल्याला अजिबात परतून घ्यायचं नाही, फक्त त्याला शिजवून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये लाल तिखट, कितपत तिखट हवे त्यानुसार, कांदा देखील चवीला तिखट असतो म्हणून लाल तिखट जरा जपून वापरा, जेणेकरून आपली चटणी ही तिखट होणार नाही. छान कलर येण्यासाठी यामध्ये मी हळद घातली. फक्त आपण लाल तिखट आणि हळद घातली. त्यानंतर आपल्याला कुठलाही मसाला यामध्ये वापरायचा नाही आहे. तर याला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला आपला छान परतून तयार झाला आहे. त्यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं खोबऱ्याचं, तीळ, धने, जिरेचं, त्यामध्ये लगेच आपण टाकून घ्यायचं. याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती टाकून घेऊ शकतो. तर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, यामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर ती देखील आपण घातली तरी काही हरकत नाही, किंवा ह्या पद्धतीने अगदी छान सिंपल अशी आपली कांद्याची चटणी ही तयार झाली. जर तुम्हाला पराठा हा प्रकार आवडत असेल तर काय करायचं, आपल्या ह्या पद्धतीची चटणी तयार करून घ्यायची आणि आपण नेहमी जसे बटाट्याचे पराठे, इतर पराठे बनवतो आणि त्या पद्धतीने याची देखील आपण पराठे बनवले ना तर अगदी छान असे आपले चविष्ट ते लागतात. नक्की तुम्ही ह्या पद्धतीची ही चटणी करून बघा. उन्हाळ्यामध्ये अगदी आवर्जून कांदा हा आपला खाल्ला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ऊन लागत नाही असं म्हटलं जातं, जेणेकरून आपलं शरीर अगदी तंदुरुस्त राहील आणि अगदी छान अशी आपली चविष्ट कांद्याची चटणी ही तयार आहे. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी पौष्टिक आहे आणि तेवढीच अगदी चविष्ट अशी आपली कांद्याची चटणी ही तयार आहे. हिला आपण भातासोबत, पोळी, भाकरीसोबत खाऊन घेऊ शकतो. अगदी छान चटणी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.